काही लोक म्हणतात, तुम्ही हे काय स्वामी संदेश टाकत राहता. एकच एक काय आहे हे आणि काय आहे या संदेशात. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हालाही असेच वाटत असेल तर आत्ताच हा संदेश सोडून जाऊ शकता. कारण स्वामींची भक्ती करणाऱ्यांना माहीत असतं की हे आपल्या देवाचा आपल्यासाठी आलेला एक संदेश आहे आणि हा संदेश आपल्या मन शांती आणि देवाचे नाव घेण्यासाठी पाहायचा असतो. यात आपला फायदा किंवा तोटा पाहायचा नसतो. आणि हे गोष्ट त्यांनाच समजते जे स्वामींचे खरे सेवेकरी असतात. त्यामुळे तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ. आज पाहून दुर्लक्ष करू नका, कारण आज स्वामी तुमच्याशी माझ्या आवाजात संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते तुम्हाला तुमचे आयुष्य पूर्ण बदलून टाकायला काही असे सांगतील जे की तुमचं पुढील आयुष्य पूर्णपणे सुखा समृद्धीचे आणि भरभराटीचे जाईल. त्यामुळे आज दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, स्वामी तुम्हाला सांगत आहेत, पुढील येणारे 15 मिनिटे आज खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आज जर तुम्ही तुमच्या जीवनातील अमूल्य असा तुमचा वेळ फक्त 15 मिनिटे स्वामींना दिला तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. या 15 मिनिटात एवढी ताकद आहे की तुमचं ते काहीही करू शकतात, की तुम्ही ते विचारही करू शकत नाही. तुम्ही ज्या गोष्टीची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती किंवा ज्या गोष्टीचे तुम्ही स्वप्न पाहत आहात, अशा गोष्टी तुमच्या सत्यात येतील. फक्त विश्वासाने न दुर्लक्ष करता हा संदेश पूर्ण ऐका. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल आणि तुम्ही त्यांना मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर वेळ असेल तर जमलं तर कमेंटमध्ये स्वामीवरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असं लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसालाही जिंकता येते. फक्त ते कौशल्य काही माणसामध्येच असतं. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. वय हे फक्त आकडा मात्र असते. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगला वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. हेच लक्षात ठेवून आयुष्यात सदैव सत्य बोलत चला. एकत्र आलं की सुरक्षित व्हाल, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्यापासून माणूस करता येईल. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असते तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवत असते. केवळ चुकल्याने नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटत असतात.
त्यामुळे अहंकार सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, प्रेमाने राहा. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतात सुद्धा. खरं जग हे वाईट लोकांमुळे कळतं. स्वामी बोलत असतात, सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला, तुमचे गैरसमज दूर होतील. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होतील. स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शौक नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण जे तुमच्या जवळ आहे ते उद्या नसूही शकतं. कुणालाच कमी लेखू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तोही सुद्धा असू शकतो हिरा. त्यामुळे कुणालाच त्याच्या चेहऱ्यावरून किंवा वेशभूषावरून परखू नका. स्वामी म्हणतात, जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांपासून सावध राहा. बाळा, लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरचा सुद्धा ते नको असेल. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल जर तुम्ही सुखाच्या मागे नाही तर समाधानाच्या मागे पळाले तर. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्थ राहू नका. स्वामी बोलतात, अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. स्वामी बोलतात, मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी. आणि जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. स्वामींच्या या संदेशाला लाईक करा, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. त्यामुळे कोणी दिलेला आशीर्वाद आणि स्वतःवर असलेला विश्वास कधी कमी होत नसतो. फक्त तुम्ही काम करत राहा, तुम्हाला फळ त्याचे मिळणारच. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथे चुकूनही वेळ देऊ नका. आयुष्यात हे जर लक्षात ठेवले तर खूप पुढे जाल. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची आहे, जिला फक्त गोडच आवडते. आपल्या जिभेला अशी सवय लावा जे की काहीही खायला तयार होईल, कडू असो किंवा गोड असो. स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावं लागते, कारण जेव्हा तुम्ही संकटांचा सामना कराल तेव्हा तुम्हाला ते ऐकायला मिळेल. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावं लागते. अनेक वेळा आपले अपयश हे एका यशास संपून जाते. मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. बाळा, स्वामी तुलाच म्हणत आहेत, होय तूच जे या संदेशाला आता दुर्लक्ष करण्याचा विचार करतो आहे. अरे बाळा, तुझ्या आयुष्यात तुला बदल तर हवे आहेत. तुला तुझ्या आयुष्यात तुझे स्वप्न, इच्छा सर्व पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि तू या संदेशाला पूर्ण ऐकू शकत नाही तर तुझे स्वप्न, तुझ्या जे गरजा आहेत ते कशा पूर्ण होतील. देवाला काही मागण्या अगोदर तुम्ही त्याची त्या पद्धतीने भक्ती करता का ते आधी पहा. आणि जो सच्चा भक्त असेल तोच हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा, काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात.
जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. आयुष्यात माणसाने जगण्याचे उद्दिष्ट चांगले असेल की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. अरे बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत, दुर्लक्ष करू नको. जमत असेल तर पूर्ण ऐकून बघ. तुला पुन्हा पुन्हा नाही सांगणार आम्ही. फक्त जर का तू एकदा पूर्ण ऐकून बघशील तर यात फायदा तुझाच. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात. कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. त्यामुळे जास्त विचार करू नका, काम करण्यास सुरुवात करा. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. कारण विचारामध्येच आपण निर्णय घेऊ लागतो की हे चालल, हे नाही चालणार. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात. जेवढ्या उंच शिखरावर पोहोचलात तेवढे सोबती कमी होतील. एक लक्षात ठेवा, लहान तळ्यासारखे गोड राहा जिथे सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितो. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. फक्त स्तुती ऐकून तर आपली प्रगतीचे मार्ग बंद करतील. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो. कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात. आयुष्यात साथसुद्धा महत्त्वाची आहे आणि अनुभवसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयुष्यात चांगले आणि वाईट लोकसुद्धा असणे हेही खूप गरजेचं बनलं आहे. आयुष्यात फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं. बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. काही लोक आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चालवणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही. तुमच्या स्वप्न खूप मोठे आहेत आणि ते तसे मोठेच ठेवा. ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा. मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका. कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारांवर अवलंबून असतो. आयुष्यात किती दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होतच असतं. तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका. कारण तिला तुमच्यातली क्षमता माहिती नसते. आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावर लक्ष एकत्रित करून केंद्रित करा. जर पळून पळून थकला असेल तर चला, राहा, पण थांबा. तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठेल. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एकदा दिवस किंवा 10 वेळा, किती वर्ष जरी लागले तरी प्रयत्न करणे हेच फक्त आपल्या हातात असते. जीवनाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो. ज्या जागी आपल्याला चांगलं वाटतं, ज्या जागी आपल्याला कामाचा लोड येत नसतो, ती जागा म्हणजेच कम्फर्ट झोन. त्या जागेतून तुम्ही आधी बाहेर निघा. तेव्हाच तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायला प्रेरणा आणि तुम्हाला दबाव पडेल. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवू शकतो. भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आणि वर्तमानातील हवं ते मिळवू शकतो.
तुमचे प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते. तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. तुमच्या जवळची आणि जेही तुमचे लोक असे आहेत जे तुम्हाला चिडवतात किंवा तुमच्यावर जळतात, ते लोकही आणखीन जळतील. एक लक्षात ठेवा, जे तुमच्यावर जळतात, जे तुम्हाला चिडवतात, ते तुमच्यापेक्षा खाली आहेत हे कधीच विसरू नका. तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत आणि धम्मक हवी असते. तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो. फक्त तुम्ही आणि तुमच्यावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास असणे फार गरजेचं असते. स्वामी म्हणतात, संधी मिळत नसताना तर आपल्या त्या निर्माण कराव्या लागतात. कधीकधी संध्या स्वतःहून मिळत असतात. स्वामी म्हणतात, बाळा, तू दुर्लक्ष करू नको आणि आयुष्यात स्वतःला हा प्रश्न कधीच विचारू नको की माझ्याजवळ काय नाही, तर हा प्रश्न विचारल्यावर माझ्याजवळ काय आहे. कारण तुझ्याजवळ काय नाही असं जेव्हा तू स्वतःला प्रश्न विचारशील तर कदाचित त्याचं उत्तर तुला मिळणार नाही. पण माझ्याजवळ काय आहे हा विचार करशील प्रश्न स्वतःवर, तर तुला खूप काही ऐकायला आणि समजायला मिळेल. जग तेच लोक बदलतात जे सगळा विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीतून एक निष्कर्ष काढतात. मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालच्यापेक्षा आज थोडी ध्येयाची जवळ नक्की येण्याची जागा वाढली. जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर ते समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. त्यामुळे स्वतःच्या स्वप्नावर लक्ष द्या. दुसऱ्याच्या याच्यावर नका काम करू. आपल्याला फक्त एकच गोष्ट होऊ शकते आणि ती म्हणजे आपण काहीतरी करू शकतो. आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांश लोकांनी त्यावेळी माघार घेतली असते ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात. माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते, ती परिस्थिती स्वीकारून किंवा ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारून. सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाहीत, तर ते जगतात. ते जातात आणि शिकार करतात. तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही. संपले तर तेव्हा जेव्हा तुम्ही माघार घ्याल. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहिती नसलेला सामर्थ्य माहिती करून देणे होय. कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा. कधीकधी उद्याचा अर्थ तेव्हा नाही, वेळ गेल्यानंतर समजतो. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटेल तेव्हा प्रेरणा देणारी गोष्टी आठवण आणि जेव्हा जीव तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला भागच पाडेल. यशस्वी लोक काम करत राहतात. ते चुकूनही काम बुडवत नाहीत. तसंच जर आपण केलं तर आयुष्यात आपल्यालाही पैशाची कमी भासणार नाही. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भविष्य स्वतः तयार करणे होय. जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता तेव्हा रिकाम्या गोष्टी वेळ देऊ नका. स्वामी म्हणतात, बुद्धीने विचार करा, मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते साध्य करा. हवं असलेलं मिळण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसे राहा. स्वप्न बघून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे. अपयश मिळेल म्हणून घाबरू नका. प्रयत्नावर विश्वास ठेवा. यशस्वी व्हाल. येणाऱ्या आव्हानानंतर मर्यादा घालू नका, तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान घाला.
कधीकधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल, पण घाबरू नका. तुम्ही जिंकाल आणि नंतर शिंकाल. कारण एक तर तुम्ही यशस्वी झाले तर जिंकाल, किंवा कदाचित जर तुम्ही त्यामध्ये चुकले आणि अयशस्वी झाले तर काहीतरी शिंकाल. तुमच्या असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमची ध्येय कधीच कमी असायला नको. हरणीच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही, म्हणून हरीण सदैव सतर्क असते. तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुमच्याजवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे तुम्ही कधीच केलं नव्हतं किंवा तुम्हाला जमलं नव्हतं. आपण किती समोरे आलो आहोत, फक्त यासाठीच मागे वळून पहा. संकटांना घाबरू नका. फिरायचे की ध्येयाने त्याचे सामोरे जायचे, निर्णय तुमचा आहे. साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात. ते फक्त हाच विचार करतात की सामोरे दिसणारी माणसं चांगली मनाची आहेत की नाही. बाळा, जे तुमचे क्षमतावर टीका करतात ते चुकीचे आहेत, हे तुम्ही सिद्ध करा. अयशस्वी झाल्यानंतर एखादं स्वप्न अपूर्ण राहते, मात्र मनात येणाऱ्या शंका तुमची खूप सारी स्वप्न कायमची नष्ट करतात. यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा, ते न मिळवण्यासाठी कारणे नाही. सर्वात जास्त चांगला नजारा एकदा शिखर चढल्यावर दिसतो आणि दुसऱ्यांदा त्या शिखराहून जग पाहताना. आपण तेव्हाच हरतो जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडून देतो. प्रत्येक अहंकार हा शाशीचा सुरुवात असतो. यशस्वी लोक जन्माला येत नसतात, तर ते स्वतः यशस्वी बनतात. त्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि हा खूप मोठा गुण आणि एक त्यातील प्रो टिप आहे. एक दिवस मी नक्की म्हणाले, मला जे हवं आहे ते मी मिळवेन. स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. कोणतेही काम मनापासून करा किंवा करूच नका. जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काहीच संपत नाही. अरे बाळा, स्वामी तुलाच म्हणत आहेत. काय झालं, कंटाळा काय आम्हाला? तुमच्यासारखे फक्त खूप लोक नसतात जे देवाला मानतात. काहीच लोक असतात जे देवाला मानतात आणि तेच त्यांच्या आयुष्यात खूप सुखी आणि समाधानी त्यांचे जीवन जगतात. तुमच्याजवळ नसलेला तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला असे प्रयत्न करा जे तुम्ही कधीच केलेले नसले. जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत ते कुणालाच सांगू नका. बाळा, तुमच्या यशाची उंची हे तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर अवलंबून असते. आताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते, तर तुम्ही आता भविष्यात घेतलेल्या निर्णयाचे तुमचे भविष्य घडवत असता. स्वामी म्हणतात, तुम्हाला आयुष्यात खूप वेळा असं वाटेल की आता मी हे काम करणार नाही. तेव्हा ते सांगतात, एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी एकदा हा विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्ही असे विचार करायला लागाल तेव्हा तुम्ही हळूहळू बुद्धिमान व्हाल. तुम्हाला अशा काही गोष्टी समजतील ज्या तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवतील. चुका होणं हा तुम्ही ते काम करताय याचा पुरावा आहे. छोटा विचार करू नका. तुमच्या मनाला पटवून द्या की तुमचे स्वप्न हे खूप मोठे आहेत. परिस्थिती आहे तशी स्वीकारा, मात्र तुम्हाला जशी हवी आहे तशी तयार करा. त्या परिस्थितीच्या मागे स्वतः झटा, स्वतः मेहनत करा, त्यामागे लागा. त्यासाठी दिवसरात्र एक करा आणि ते बनवून दाखवा. बरेच लोकांना जे हवं आहे ते मिळत नाही, कारण त्यांना नेमकं काय करावं हेच कळत नाही.
त्यांना माहिती नसते. जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही ते जीवनात काहीच करू शकत नाहीत. माझं भविष्य हे माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्याच्या बंधनात बांधा तरच ती पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मीही नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता. आयुष्यात मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही. फक्त मेहनतीवर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला करा. आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. जुन्या किल्ल्यांनी नवीन कुलूप उघडत नाही. बदल स्वीकारा, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा. संधीचं एक दार बंद झालं तर दुसरं उघडतं, फक्त ते शोधा कुठून उघडलं. तुमचं सर्वात मोठं यश हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकते. त्यामुळे तुम्ही चांगले यशस्वी होण्यासाठी प्रयत्न असेच चालू राहू द्या. थांबू नका. वेळ कधी बदलेल काहीच सांगता येत नाही. नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असणे. आपण एवढं समजदार तर असायलाच हवं की कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवतात हे कळालं. सर्व जग बदलणाऱ्या विचार करतील तर स्वतःचा कोण विचार करेल. आयुष्यात जगाच्या मागे कधीच लागू नका, कारण हे जग तुम्हाला त्याकडे ओढतं आणि तुम्हाला तुमच्या जीवनातून बाहेर काढतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्ही जे काही ध्येय ठरवले आहे, तुम्ही आयुष्यात कोणतेही ध्येय ठरवले असाल तर एक लक्षात घ्या, कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनतीची गरज असते. त्यामुळे मेहनत करण्यावर लक्ष द्या. प्रेरणा, नशीब यावर काहीच लक्ष देऊ नका. यामध्ये काहीच नाही. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही मिळत नसतं. सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचं नाही, मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करायची गरज असते. कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत आपल्याला अशक्य असते. जेव्हा ती मिळते तेव्हापासून ती शक्य होऊ लागते. तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी. ते नाही मिळणार म्हणून त्याची भीती वाटायला नको. एखादं यश न मिळाल्यास बहुतांश लोक हार मानतात, पण तुम्ही त्या लोकांमधले येऊ नका. तुम्ही असे बना जे जोपर्यंत त्याला यश मिळालं नाही तोपर्यंत तो त्याच्या मागे झटत राहील. होय, मेहनत तर करावीच लागेल, पण मेहनत केल्याशिवाय काही मिळत नसते हे विसरू नका. तुम्ही करत असलेल्या कामात जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर यश कधीच मिळणार नाही. जे तुम्हाला काम आवडतं, ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो तोच काम करा. त्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल, आनंदही मिळेल आणि पैसाही मिळेल. तुम्ही केलेल्या चुका फक्त तुम्हीच सुधारू शकता. कदाचित तुम्ही काही चुका केल्या असतील, आता त्या तुमची स्वतःचीच बारी आहे, जबाबदारी आहे की ते तुम्ही स्वतः जाऊन सुधाराव्या. सोप्या मार्गाने गेले त्यापेक्षा ज्या मार्गाने यश मिळते त्याच मार्गाने जावे. अपयशाची कारणे असतात तर याचे किस्से असतात. तुम्हाला काय सांगायला आवडेल? आता कधी जर तुम्ही अपयशी झाले तर कारणे काय होती किंवा काय किस्सा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये लिहायला सांगा. किती उंच उडू शकतो हे पंख ठरवतात, तर कुठपर्यंत उडू शकतो हे आपलं मन ठरवते. खरं पण यश म्हणजे आपण प्रयत्न करण्यातच अपयशी होतो. दुःखी व्हा किंवा स्वतःला प्रेरित करा, कारण तुमचे ध्येय तुम्हीच निवडलेले आहे. आता ते का निवडले आणि तुम्हाला का पाहिजे हे एकदा आठवण करा.
बरेच लोक त्यांचे स्वप्न प्रमाणे जगतात. काही लोक असे असतात ते स्वप्नासाठीच जगतात. आता तुम्ही पहा की तुम्हाला कसं जगायचं आणि कसं व्हायचं आहे. स्वामी म्हणतात, कधी आयुष्यात कोणी तुम्हाला विचारलं की तुमची हे ठामपणे उभं राहण्याची काय ताकद आहे, तर त्याला हीच गोष्ट सांगा. माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही की मी कधीच हरलो नाही, तर हरल्यानंतर मी पुन्हा उभं राहिलो. हे माझी सर्वात चांगली गोष्ट आहे आणि ही प्रत्येकाने शिकायला हवी. आयुष्यात यशस्वी व्हायला पुन्हा प्रयत्न करणे खूप गरजेचं असते. मनापासून एखादी गोष्ट न केल्यास ती कधीच मिळत नाही. जगण्यात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते. यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता येणाऱ्या प्रत्येक पायरीकडे लक्ष केंद्रित करा. तुम्ही चांगल्या मार्गाने आणि यशस्वीपणे यशस्वी व्हाल. आयुष्यात येणारं प्रत्येक संकट, अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते. फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आभार घ्या किंवा आधार घ्या. तुमच्यात असणाऱ्या गुणानुसार तुम्हाला संधी मिळतील, असं नाही तर संधीनुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका. तुम्ही जर तेव्हा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही काहीच नाही. जेव्हा सर्व संपत असेल तर निश्चित तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. आयुष्यात जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा विहीर खोदायच्या मागे लागू नका, त्याआधीच विहीर खोदून ठेवा. हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता. जोपर्यंत तुम्ही अपयशी पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही, तर संधी ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती, दृढ निश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्ण घेऊन जातात. लोक असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा, मात्र हे कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं करा. लोकांचं असं असतं, ज्याकडे सर्व काही आहे त्याकडे जळतात आणि ज्याकडे काहीच नाही त्याकडे पाहून हसतात. विश्वासाच्या पायऱ्यावर उभे असलेले स्वप्न अपयशाला घाबरत नाहीत. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या. आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा. हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेत पडते. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा. आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा. स्वप्नामधील चिंगारी जर विझली तर तुमचे स्वप्न आत्महत्या केले असे समजा. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल, मात्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही तरबेज असाल. त्या गोष्टी शोधा आणि त्याकडे लक्ष केंद्रित करा. माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसा तो बनतो. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जात असते. जर हरायची भीती वाटत असेल तर जिंकायची आशा पण सोडून द्या. कधीकधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही, मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो. जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवता आलं असतं. कधीकधी लक्ष द्या, तुम्ही ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करता त्या आयुष्यात कधीच होत नसतात आणि ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसता त्या गोष्टी होऊन बसतात. जीवन सोपं नसते. काही गोष्टी या फक्त प्रयत्न करून मिळत नाही तर वेळेनुसार आपसूक मिळतात.
जीवन हे मोबाईलमधील गेमसारखं असतं. एक लेवल पूर्ण झाल्यावर ते पुढे जाण्यासाठी थांबतं. थोडं कठीण होतं, आणखीन पुढे जातं, पुढे आणखीन कठीणच होत जातं. जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात. आता यात चूक तुमचीही नाही आणि त्यांचीही नाही, कारण वाईट लोकसुद्धा जीवनात पाहिजे, कारण जर ते नसतील तर अनुभव मिळणार नाही. आणि चांगले लोकसुद्धा जीवनात पाहिजेत, कारण ते नसतील तर आनंद मिळणार नाही. अपयश मिळणं ही शोकांकित नाही, तर यशाचे प्रयत्नाचं न करणे ही सर्वात मोठी शोकांकिता आहे. शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पहिले तर जास्त बोलणाऱ्याचे दुःखी असतात. कोणतेही चांगले कार्य करण्यात सुरुवातीला अवघड वाटते, पण जेव्हा कराल तेव्हा सोपं होत जातं. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपले यश दिसते, आपण घेतलेले कष्ट नाही. दृष्टिकोन खूप छोटा आहे, मात्र त्यामध्ये जीवनाला बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. सर्वात यशस्वी माणूस तोच असतो जो आयुष्यामध्ये कधीही मेहनत करायला घाबरत नसतो. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे, तुम्ही स्वतःला किती मानता आणि तुम्ही स्वामींवर किती भरोसा ठेवता हे महत्त्वाचं आहे. प्रयत्न करणं कधीच सोडू नका. गुच्छातील शेवटचे चावीसुद्धा कुलूप उघडू शकते हे लक्षात ठेवा. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नसतात, तर त्या वेगळ्या पद्धतीने गोष्टी करतात. वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. फक्त जिंकणाराच नाही, तर कुठं हरावं ते कळणारा सुद्धा महान असतो. जो परिस्थितीनुसार बदलतो आणि परिस्थितीला सामोरे जातो तोच खरा यशस्वी माणूस होय. आनंद तुमच्या शहाणपणावर अवलंबून असतो, जर तुमच्याजवळ काय आहे यावर नाही. मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी तुम्ही त्याच्या मनाला नियंत्रित ठेवा. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. एकाच विनोदावर आपण परत हसत नाही, तर एकाच दुःखावर आपण परत का रडायचं. यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही तर आपल्या इच्छावर विजय मिळवतो. जेव्हा भविष्यात दुःखासारखं अस्पष्ट दिसत नाही, तेव्हा फोकस हा वर्तमानावर असायला हवा. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक शांतता आणि दुसरं म्हणजे हास्य. आपण व्यस्त राहिलं की सर्व कामे सोपी होतात, तर आपण आळशी असलो की सर्व कामे कठीण होतात. आता ते आपल्यावर असतं की आपण कामे सोपी करतो की अवघड करतो. स्वतःला हे नका सांगू की संकट किती मोठं आहे, तर त्या संकटांना सांगा की तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास हा किती मोठा आहे. जगाला समजून घेणे आणि स्वतःला समजून घेणे यात खूप फरक असतो. जर आज तुम्ही कर्मापेक्षा जास्त मेहनत करत असाल, तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार. स्वप्न ज्यांचे मोठी असतात, परीक्षा त्यांची खूप अवघड असते. पाण्याचे थेंब फुलांना भिजवत आहेत, वाऱ्यांनी थंक झुंक मनात मोहे टाकत आहेत. तुम्ही पण या एक सुंदर सकाळ तुम्हाला पण जागी करत आहेत. त्या सकाळी तुम्ही एक गोष्ट ठरवा की आजचा दिवस हा मी माझ्या आत्मविश्वासाने घालवणार आहे. आज जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत तुमचा अमूल्य वेळ देऊन ऐकला असाल,
तर स्वामी याचं फळ तुम्हाला नक्कीच देतील. तुमच्या आयुष्यात येत्या आठवड्यात खूप मोठा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो चमत्कार तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यामुळेच तुम्हाला दिसणार आहे आणि तोही स्वामींमुळेच फक्त मिळेल. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. बाळा, कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे काय असतं. हे स्वामी आपल्याला सांगतात की आपलं आयुष्य बदलून जाणार आहे, पण आपल्याला काही फरक जाणवत नाही. कारण तुम्ही स्वामी संदेश कधी शेवटपर्यंत ऐकत नाही, त्यांचे विचार कधी जीवनात अवलंबून घेत नाही. बाळांनो, आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलाय तुम्हाला येत्या आठवड्यापर्यंत खूप मोठा चमत्कार दिसणार आहे. तो चमत्कार लवकर पाहण्यासाठी एकदा या संदेशाला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे स्वामींचेच चॅनल आहे. स्वामी स्वतः तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर एक प्रूफ म्हणून कमेंटमध्ये 11 असा अंकी नंबर लिहा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्ही स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकत असता. तर बोला एकदा, श्री स्वामी समर्थ.